युद्ध युद्धामुळे मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता 6:30 वाजलेत आणि आता आपल्या मागे मंदिर आहे ना, पूजा करायला जायचं आहे. सवळ वगैरे नेसले मी तर मंदिरात पूजा वगैरे करून होतो. मित्रांनो आता 5:30 झाली, मंदिरात आलो, पूजा चालू झाली. अवतार सवळ हा बॉडी कॉम्पिटिशन सवळ वगैरे नेसले चांगला वल्ली खंडू घ्या आपला खंडू कुठे झाला. 10 वाजून 6 मिनिट झाले. सकाळी 10 वाजता तर जिरा सोडा पितो, कारण की पप्पांनी जिरा सोडा आणून ठेवला होता फ्रीजमध्ये. आणि मी आत्ता फ्रीज उघडलं भूक लागली म्हणून तर डायरेक्ट जिरा सोडा दिसला. आता जिरा सोडा पिऊन घेतो सकाळीच 10 वाजताच. युद्ध युद्धामुळे तुझं काय म्हणणं आहे? बरोबर आहे ना, आई म्हणते ते. आपलं काय म्हणणं आहे? काटकसर ही जीवनातला सर्वात उपाय. काय बोलले काटकसर उपाय. मित्रांनो आधीच म्हणणं असं आहे, युद्ध चालू राहिलं तर डायरेक्ट मोबाईल पण बंद पडू शकते, कारण की मोबाईलचे जे टॉवर आहेत ते गॅसवर चालू आहेत. आणि गॅस आणि काल ते आजी बघितलं टीव्हीवर रिव्ह्यू माझं बघितलं दूरदर्शनवर. हा तिथे असा विषय आहे. तर भाऊ काय होतंय, ते जर बंद पडलं तर आपल्या ब्लॉगला जरा प्रॉब्लेम येऊ शकतो. नाही नको लोक आले नको तुम्ही नाही मला बघून तसं नाही. तू म्हण बघता एकदा हे म्हण ना, आपण जर स्टेजवर लोक बोलत अरे बस काही आपण सोबत स्टेजवर उभं आहे आले लोक बोलतात ना. ज्याचं काम तेच करावं. अरे पिशवी इकडे. मित्रांनो आता 6:53 झाले. आताच मामाकडून घरी आले. मामाचीच गाडी घेऊन आले, कारण की आपली गाडी थोडीशी रस्त्याचं काम चालू होतं त्यामुळे आतमध्ये लावली होती. ते गाडी काय काढता नाही आली, पण मामाकडे थोडी परत संध्याकाळी जायची, थोडंसं काम आहे त्यामुळं गाडी घ्यायला परत जावं लागणार आहे. तर मित्रांनो आत्ताच मंदिरातून आरती वगैरे करून आलो आहे. गंध लावला आहे, गंध पण काही तिथं आरसा नव्हता, पण आता लावला 19-20 कसं तरी. तर त्यांना आरती वगैरे करून आले. मावशीचा फोन आला आहे, मम्मी मावशीवर गप्पा मारून राहिली. आणि आता ग्रुपवर मेसेज आला होता पाण्याचा की 9 वाजून 15 मिनिटांनी पाणी सुटणार आहे. पाणी पण सुटणार आहे. आणि काय झालं आहे, कालपासून ब्लॉग टाकणंच व्हाय ना, मला म्हणजे टाकला आहे पण जरा क्लिप जास्त काढणं व्हाय ना. आणि मी इकडे तिकडे जा त्यामुळे कामात व्यस्त असल्यामुळं क्लिपच काढणं आहे ना. आता उद्या एखाद्याच मी कामाला जाणार आहे, त्यामुळे आता उद्या जास्त क्लिप भेटते ना आपल्याला, नाही का, म्हणजे कंटेंट भेटते कामाचं टाकण्यासाठी. आणि मग आता जर काय बोलणं चाललं, मम्मीचं बोलणं काय आवडायचं नाही लवकर. मित्रांनो माझे 1-2 मित्र आहेत, मला बोलले की तू व्हिडिओ पोस्ट करू आहे ना, पण ते सबस्क्रायबरवर वाढत नाही आणि व्ह्यूज पण काही जास्त जात नाहीत म्हणे सबस्क्रायबरला. तर माझं असं म्हणणं आहे आता, पण मी तर ठरवलेलं आहे की 1 वर्ष तरी मी कंटिन्युअसली रोज डेली ब्लॉगिंग करणार आहे. आणि कसं असतं मित्रांनो, एखादी व्हिडिओ अचानक व्हायरल जात असते, तिथूनच आपली जर्नी पुढे स्टार्ट होती. त्यामुळे आता व्हिडिओ टाकणं काही थांबायचं नाही. जे काही असो, 5 मिनिटाचे असो, 10 मिनिटाचे असो, दिवसभरात व्हिडिओ टाकायची म्हणजे टाकायची, हे ठरवलेलं आहे मी. कारण आता जेवायला बसलोय, मामाकडे गाडी आपल्याला राहिली मामाची, ती गाडी पण आणायची. काय केलं जेवायला मम्मी? एवढंच आहे. आणि भात वगैरे काय केलं? भातन काय फोडणीचं वरण केलं आहे मम्मीने. मस्त. मित्रांनो जेवण करू, आता भूक लागली जरा, पाणी पण सुटणार आहे. मित्रांनो आता 10:30 वाजले, पाणी आलं आहे, पाणी गेलं का परत, पाणी गेलं मित्रांनो. मध्ये आधी पाणी जातं आहे निघून. मामाची गाडी मग अशी आणली होती, गाडी यायची म्हणून आपली गाडी घेऊन. 11:30 वाजले, मामाकडे गेलो होतो मग अशी जाऊन आलो. मग अशी पाणी पण गेलं होतं, पाणी परत आलं आहे आता. मित्रांनो आत्ताच घरी आलं, तर जवळपास 11:30 वाजलेत. आणि आज काही कंटेंटच राहिले नाही आपल्याकडं, कारण की 2 दिवस झाले मी ब्लॉग बनवतच नव्हतो, कारण की थोडंसं काम होतं. आणि मेन विषय असं झाला की मित्राला गाडी घ्यायची होती. मित्र बोलला की मी गाडी जेव्हा घेईन तेव्हा हा जुना ब्लॉग टाक,
कारण की त्याचं म्हणणं असं होतं की गाडी घेतली नाही आणि तुझं ब्लॉक टाकला नुसतं बघून आलं तर लोक म्हणतील त्याला की नाही का कसं लोक म्हणतील त्याला नुसतं गाडी बघायला गेला घेतली नाही वगैरे वगैरे नाही का त्यासाठी त्याला ब्लॉग टाकू नको मी त्याचं ऐकणार नाही डायरेक्ट ब्लॉगवर टाकून देणार कारण की माझ्याकडे कंटेंटच राहिलेलं नाही टाकायला सर्दी खोकला काय अजून थांबलेलं नाही सर्दी खोकला अजून चांगल्या प्रमाणात आहे आणि मम्मीची त्या गोष्टी मी चांगले बोलले पण खाल्लेले आहे ना मम्मी तर मित्रांनो इथे झाली जुराट आमच्या घरात मग दाखतो मम्मीचं बघा आता रात्रीचं हीट मारायचं काम चाललं कारण की झुराळांमुळं झुराळांनी आज मम्मीची ड्युटी लावली मम्मी हीट स्प्रे येत आम्ही इकडे ब्लॉगमध्ये स्प्रेमध्ये हा हीट स्प्रे मम्मीची रात्री ड्युटी हीट स्प्रे मारायची आणि मम्मीला झुराळांनी खूप त्रास दिलेला आहे की नाही त्यामुळे मम्मी आता त्यांना डायरेक्ट त्यांचा संहार करणार आहे संहार करणार आहे तू त्यांचा काय करा नाश करून टाकणार आहे हीट स्प्रेनी संपला का उद्या घेऊन या एखादा नवीन मम्मीची एकदम मोहीम सुरू आहे कुठे कुठे दिसते का झुराळ आहे की नाही मम्मी जरा तणावात आहे कुठे झुरळ सापडते या गोष्टीमध्ये त्यामुळेच बोलतात मित्रांनो म्हणजे जे इंडियनमध्ये असतात त्यांच्या नादी लागू नये आणि त्या काही पण करू शकतात उदाहरण तुम्ही बघू शकता हां हीट स्प्रे कुठं पण घेऊन करू राहिली माझी मम्मी पण तिला माहिती आहे बरोबर कुठे आहे झुरळ बरोबर धरून मारू राहील त्यांना